ठाकरेंच्या खासदाराने शिंदेंच्या मंत्र्यांसोबत बैठक घेतल्याची चर्चा आहे। गुप्त ठिकाणी झालेल्या या बैठकीचे फोटो व्हायरल झाले आहेत। हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची अब्दुल सत्तारांसोबत बैठक झाल्याचं कळतंय। अब्दुल सत्तारांसोबत आमदार संतोष बांगर आणि अन्य मंडळी सुद्धा उपस्थित होती आणि या बैठकीचा अजेंडा मात्र स्पष्ट नसल्यामुळे राजकारणात सध्या याची मोठी चर्चा होतीये। अब्दुल सत्तार, सुनील बांगर हे या फोटोमध्ये दिसतायत। अन्य काही पदाधिकारी आहेत आणि त्यांच्यासोबत नागेश पाटील आष्टीकर जे नवनिर्वाचित खासदार आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे, त्यांची ही भेट झालेली आहे। ही भेट नेमकी कुठे झाली, कधी झाली याचा तपशील आपल्या हाती नाहीये, मात्र अजेंडा स्पष्ट नसल्यामुळे आता या भेटीची चर्चा होतीये। आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते नागेश पाटील आष्टीकर आहेत। सध्या त्यांच्या चर्चेला उधाण आलेलं आहे। त्यांची एक बैठक झाली होती असं म्हटलं जात आहे। अब्दुल सत्तार आणि संतोष बांगर हे या बैठकीला उपस्थित होती। नेमकं काय घडलं हे थेट त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। संतोष बांगर आणि अब्दुल सत्तार यांच्याबरोबर तुमची एक बैठक झाली अशी चर्चा सुरू आहे। अरे अजिबात तसं काही नाहीये। आमच्या हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अब्दुल सत्तार आणि काही डीपीटीसी मध्ये काही विषय होते आमचे काल जे झालेले होते ते त्या संदर्भामध्ये जबाब विचारायला त्यांना आम्ही गेलो होतो। योगायोगाने तिथं संतोष बांगर, आमदार संतोष बांगर आले आणि बाजूला बसले। सरकारी जागा आहे, आता तिच्यामध्ये बसणारच, त्याला काय आपण थोडीच नाही म्हणू शकतो किंवा बोलू शकतो, पण असा कुठलाही अर्थ काढण्याची गरज नाही आहे। अतिशय भीषण परिस्थिती होती आमच्या काल परवा त्या डीपीटीसीच्या बैठकीमध्ये समोर विषय आलेले। एका लाईनीच्या संदर्भातला विषय होता। 30 ते 40 गावं आज एका महिन्यापासून अंधारात आलं। त्या संदर्भामध्ये निधी उपलब्ध करून द्या डीपीसीसी मधून मी मागणी केलेली होती। त्या संदर्भात काय झालं किंवा काय नाही म्हणून जबाब विचारासाठी मी गेलेलो होतो। आणि कसं आहे की आता पालकमंत्री आता तर मला आता एकीकडे यवतमाळचे पालकमंत्री शिंदे गटाचे आहेत, इकडे हिंगोलीचे पालकमंत्री शिंदे गटाचे आहेत, नांदेडचे पालकमंत्री मला बीजेपीचे आहेत, सगळे विरोधकच आहेत। मला तर जावं तर लागेल, मला माझं कामं तर करावं लागतील। ज्या जनतेने मला निवडून दिलं त्याचं काम तर करावं लागेल। आणि विधान भवनामध्ये आलो तर काही चोरून लपून थोडीच आलो। मी माझ्या वरिष्ठांना माहिती देऊन आलोय की मी विधान भवनात जातोय, माझे कामं आहेत आणि असा कुठलाही संभ्रम कोणी तयार करण्याची गरज नाही। आम्ही एकनिष्ठ माणसं आहोत, खानदानी माणसं आहोत, असं काही होणार नाही, कधी होणार नाही। आणि याच्याबद्दल आमच्या मतदारसंघामध्ये किंवा माझे पक्षप्रमुख किंतु परंतु काढणारी माणसं नाही आहेत, असं होणं शक्य नाही आहे। या भेटीची चर्चा किंवा व्हिडिओ हे बाहेर सध्या जाणून बुजून केलेला विषय आहे। कोणीतरी बघा, तुम्ही असा सरळ समोरचा फोटो वेगळा असतो आणि कोणातरी कोपऱ्यातून काढलेला फोटो वेगळा असतो, कोणतरी घोटसळपणाने केलेला विषय आहे। आणि आता तर मी म्हणजे पदावर गेलो, मला आता हे रोजच्याच गोष्टी असणार आहेत। हे लोक विरोधक आहेत सगळीकडे, त्यामुळे सहकारी देखील आहे त्याचबरोबर। जुने सहकारी असले तर काय झालं, आता आमचा जुने सहकारी सुद्धा आम्ही त्याला म्हणणार नाही, कारण ते आमचे सहकारी कधी होते, उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे असताना आमचे सहकारी होते। आज आम्हाला सहकारी म्हणायचं त्यांना बिलकुल काही हे नाही आहे। म्हणजे जाणून बुजून केलेलं तुम्हाला वाटतं जे काही बरं ना, आजकाल तुम्ही मीडिया फार प्रेम करायला आमच्यावर, कुठलंही झालं की नागेश पाटीलच पुढे करायचं, त्यामुळे धन्यवाद तुमचे, पण काही नाहीये। नक्कीच धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केलं होतं। आपण पाहिलं आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर होते। त्यांनी देखील सांगितलं हा खोडकळपणा आहे, असं काही नाही। माझ्या मतदारसंघात म्हणजे ते ज्या लोकसभा मतदारसंघातून जिंकून येतात त्या लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे हे पालकमंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्या भेटीगाठी होतच असतात। त्यामुळे हे फक्त कामानिमित्त ही भेट होती, त्याच्या व्यतिरिक्त यामध्ये राजकीय चर्चा कोणत्या झालेल्या नाही असं स्पष्टीकरण आज त्यांनी इथे दिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीनसह चेतन सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।